सारखा माणूस आहे इतक्या छोट्याशा गावामध्ये काही नाही आहे, पण इथे काय आहे तर मनोज जरांगे साहेब आहेत. ठीक आहे, निवडणूक आलेली आहे, आपल्या सगळ्यांना लढायचं आहे, खूप सारे कॅन्डिडेट्स येत आहेत आणि स्वाभाविक आहे की निवडणूकमध्ये आपण सगळे लोकांना जाऊन भेटतात. त्यांना भेटण्यासाठी मी आलेलो आहो की त्यांचे बेस्ट विशेस घेण्यासाठी आलेलो आहो. काय म्हणजे कालीचरण महाराजांनी येऊन मनोज जरांगेचं आंदोलन मराठा समाज जरांगेवर टीका केली. काय साहेब, हे अशा प्रकारचे मी वारंवार हे बोलतो की सर्व जे असं भगवा चोला घालून आम्ही स्वामी आहे, आम्ही महाराज आहे, हे अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे खूप निंदनीय आहे. आणि पहिलेसुद्धा त्यांनी खूप अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहे जे त्यांना शोभत नाही. तरीसुद्धा एका माणूस जे आपल्या समाजासाठी लढत आहे, म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता ते किती मोठा एक आंदोलन देशासमोर त्यांनी ठेवलेला आहे की आपल्या समाजासाठी त्यांना काही पद पाहिजे का नाही पाहिजे, काही मंत्रीपद पाहिजे का नाही पाहिजे, त्यांना मोटर बंगला गाडी पाहिजे का नाही पाहिजे. इतका सामान्यसा एका छोट्याशा गावामध्ये राहणारा माणूस फक्त या कारणाने हे आंदोलन उभा केला की तर मला समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याला तुम्ही म्हणता की तो राक्षस आहे. मी तर त्यांना हे महाराजांना हे म्हणणार आहे की आता हे जे तुम्ही सोडलेले आहे, महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मला संधी मिळाली तर मराठा समाजासाठी मी राक्षसाचा वेश घालून कशा सरकारवर तुटून पडणार आहे, भारतीय जनता पार्टीवर तुटून पडणार आहे. म्हणजे एक खूप दुर्दैवी गोष्ट मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे आणि त्याची निंदाच करायला पाहिजे. मग त्याचा दोष काय आहे, त्यांनी हे सांगायला पाहिजे. हे काय आहे की जे मुद्दा आला हिंदुत्व को तोडने के लिए निकला, कसला हिंदुत्व? तुम्ही त्यांना न्याय देत नाही आहे, न्याय देणार नाही तुम्ही त्यांना. तो आंदोलन पूर्ण समाज त्याचं आंदोलन करत आहे आणि तुम्ही म्हणतो की नाही तो हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे. म्हणजे तुम्ही कोण आहे? म्हणजे कमीत कमी तुम्ही त्यांची मदत नाही करू शकता तर त्यांच्या विरोधात का बोलता? तुमची हिंमत अशी कशी झालेली आहे? आम्हाला माहीत आहे हे हिंमत कुठून मिळत आहे त्यांना. ते डायरेक्टली त्यांना भारतीय जनता पार्टी आहे आपल्या पाठीमागे, आपण काहीही बोललो तरी चालेल, आपल्याला कोणी हात लावणार नाही, आपल्याला कोणी काही करू शकत नाही. म्हणून अशा प्रकारचे हे लोक वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य करतात. काही नाही म्हणणार, निवडणूक आहे. मी आपल्याला माहीत आहे की मी पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील साहेबांना भेटलं नाही आहे. 2-3 वेळा जेव्हाचे ते हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळीही गेलो होतो आणि 2-3 वेळे इथे पण आलो, त्यांना भेटलेलं आहे. आणि मी स्पष्टपणे लोकांना सांगतो की एक प्रेरणा घेण्यासारखा माणूस आहे इतक्या छोट्याशा गावामध्ये काही नाही आहे, पण इथे काय आहे तर मनोज जरांगे साहेब आहेत. ठीक आहे, निवडणूक आलेली आहे, आपल्या सगळ्यांना लढायचं आहे, खूप सारे कॅन्डिडेट्स येत आहेत आणि स्वाभाविक आहे की निवडणूकमध्ये आपण सगळे लोकांना जाऊन भेटतात. त्यांना भेटण्यासाठी मी आलेलो आहो की त्यांचे बेस्ट विशेस घेण्यासाठी आलेलो आहो. काय म्हणजे कालीचरण महाराजांनी येऊन मनोज जरांगेचं आंदोलन मराठा समाज जरांगेवर टीका केली. काय साहेब, हे अशा प्रकारचे मी वारंवार हे बोलतो की सर्व जे असं भगवा चोला घालून आम्ही स्वामी आहे, आम्ही महाराज आहे, हे अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे खूप निंदनीय आहे. आणि पहिलेसुद्धा त्यांनी खूप अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहे जे त्यांना शोभत नाही. तरीसुद्धा एका माणूस जे आपल्या समाजासाठी लढत आहे, म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता ते किती मोठा एक आंदोलन देशासमोर त्यांनी ठेवलेला आहे की आपल्या समाजासाठी त्यांना काही पद पाहिजे का नाही पाहिजे, काही मंत्रीपद पाहिजे का नाही पाहिजे, त्यांना मोटर बंगला गाडी पाहिजे का नाही पाहिजे. इतका सामान्यसा एका छोट्याशा गावामध्ये राहणारा माणूस फक्त या कारणाने हे आंदोलन उभा केला की तर मला समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याला तुम्ही म्हणता की तो राक्षस आहे. मी तर त्यांना हे महाराजांना हे म्हणणार आहे की आता हे जे तुम्ही सोडलेले आहे, महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मला संधी मिळाली तर मराठा समाजासाठी मी राक्षसाचा वेश घालून कशा सरकारवर तुटून पडणार आहे, भारतीय जनता पार्टीवर तुटून पडणार आहे. म्हणजे एक खूप दुर्दैवी गोष्ट मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे आणि त्याची निंदाच करायला पाहिजे. मग त्याचा दोष काय आहे, त्यांनी हे सांगायला पाहिजे.
हे काय आहे की जे मुद्दा आला हिंदुत्व को तोडने के लिए निकला, कसला हिंदुत्व? तुम्ही त्यांना न्याय देत नाही आहे, न्याय देणार नाही तुम्ही त्यांना. तो आंदोलन पूर्ण समाज त्याचं आंदोलन करत आहे आणि तुम्ही म्हणतो की नाही तो हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे. म्हणजे तुम्ही कोण आहे? म्हणजे कमीत कमी तुम्ही त्यांची मदत नाही करू शकता तर त्यांच्या विरोधात का बोलता? तुमची हिंमत अशी कशी झालेली आहे? आम्हाला माहीत आहे हे हिंमत कुठून मिळत आहे त्यांना. ते डायरेक्टली त्यांना भारतीय जनता पार्टी आहे आपल्या पाठीमागे, आपण काहीही बोललो तरी चालेल, आपल्याला कोणी हात लावणार नाही, आपल्याला कोणी काही करू शकत नाही, म्हणून अशा प्रकारचे हे लोक वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य करतात. काही नाही म्हणणार. निवडणूक आहे, मी आपल्याला माहीत आहे की मी पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील साहेबांना भेटलं नाही आहे. 2-3 वेळा जेव्हाचे ते हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळीही गेलो होतो आणि 2-3 वेळा इथे पण आलो, त्यांना भेटलेलं आहे. आणि मी स्पष्टपणे लोकांना सांगतो की एक प्रेरणा घेण्यासारखा माणूस आहे. इतक्या छोट्याशा गावामध्ये काही नाही आहे, पण इथे काय आहे तर मनोज जरांगे साहेब आहेत. ठीक आहे, निवडणूक आलेली आहे, आपल्या सगळ्यांना लढायचं आहे, खूप सारे कॅन्डिडेट्स येत आहे आणि स्वाभाविक आहे की निवडणूकमध्ये आपण सगळे लोकांना जाऊन भेटतात. त्यांना भेटण्यासाठी मी आलेलो आहो की त्यांचे बेस्ट विशेस घेण्यासाठी आलेलो आहो. काय म्हणजे कालीचरण महाराजांनी येऊन मनोज जरांगेचं आंदोलन, मराठा समाज, जरांगेवर टीका केली. काय साहेब, हे अशा प्रकारचे मी वारंवार हे बोलतो की सर्व जे असं भगवा चोला घालून आम्ही स्वामी आहे, आम्ही महाराज आहे, हे अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे खूप निंदनीय आहे. आणि पहिलेसुद्धा त्यांनी खूप अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहे जे त्यांना शोभत नाही. तरीसुद्धा एका माणूस जे आपल्या समाजासाठी लढत आहे, म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता ते किती मोठा एक आंदोलन देशासमोर त्यांनी ठेवलेला आहे की आपल्या समाजासाठी त्यांना काही पद पाहिजे का नाही पाहिजे, काही मंत्रीपद पाहिजे का नाही पाहिजे, त्यांना मोटर बंगला गाडी पाहिजे का नाही पाहिजे. इतका सामान्यसा एका छोट्याशा गावामध्ये राहणारा माणूस फक्त या कारणाने हे आंदोलन उभा केला की मला समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला तुम्ही म्हणता की तो राक्षस आहे. मी तर त्यांना हे महाराजांना हे म्हणणार आहे की आता हे जे तुम्ही सोडलेले आहे, महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मला संधी मिळाली तर मराठा समाजासाठी मी राक्षसाचा वेश घालून कशा सरकारवर तुटून पडणार आहे, भारतीय जनता पार्टीवर तुटून पडणार आहे. म्हणजे एक खूप दुर्दैवी गोष्ट मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे आणि त्याची निंदाच करायला पाहिजे. मग त्याचा दोष काय आहे त्यांनी हे सांगायला पाहिजे. हे काय आहे की जे मुद्दा आला हिंदुत्व को तोडने के लिए निकला, कसला हिंदुत्व? तुम्ही त्यांना न्याय देत नाही आहे, न्याय देणार नाही तुम्ही त्यांना. तो आंदोलन पूर्ण समाज त्याचं आंदोलन करत आहे आणि तुम्ही म्हणतो की नाही तो हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे. म्हणजे तुम्ही कोण आहे? म्हणजे कमीत कमी तुम्ही त्यांची मदत नाही करू शकता तर त्यांच्या विरोधात का बोलता? तुमची हिंमत अशी कशी झालेली आहे? आम्हाला माहीत आहे हे हिंमत कुठून मिळत आहे त्यांना. ते डायरेक्टली त्यांना भारतीय जनता पार्टी आहे आपल्या पाठीमागे, आपण काहीही बोललो तरी चालेल, आपल्याला कोणी हात लावणार नाही, आपल्याला कोणी काही करू शकत नाही, म्हणून अशा प्रकारचे हे लोक वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य करतात. काही नाही म्हणणार. निवडणूक आहे, मी आपल्याला माहीत आहे की मी पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील साहेबांना भेटलं नाही आहे. 2-3 वेळा जेव्हाचे ते हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळीही गेलो होतो आणि 2-3 वेळा इथे पण आलो, त्यांना भेटलेलं आहे. आणि मी स्पष्टपणे लोकांना सांगतो की एक प्रेरणा घेण्यासारखा माणूस आहे. इतक्या छोट्याशा गावामध्ये काही नाही आहे, पण इथे काय आहे तर मनोज जरांगे साहेब आहेत. ठीक आहे, निवडणूक आलेली आहे, आपल्या सगळ्यांना लढायचं आहे, खूप सारे कॅन्डिडेट्स येत आहे आणि स्वाभाविक आहे की निवडणूकमध्ये आपण सगळे लोकांना जाऊन भेटतात. त्यांना भेटण्यासाठी मी आलेलो आहो की त्यांचे बेस्ट विशेस घेण्यासाठी आलेलो आहो. काय म्हणजे कालीचरण महाराजांनी येऊन मनोज जरांगेचं आंदोलन, मराठा समाज, जरांगेवर टीका केली. काय साहेब, हे अशा प्रकारचे मी वारंवार हे बोलतो की सर्व जे असं भगवा चोला घालून आम्ही स्वामी आहे, आम्ही महाराज आहे, हे अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे खूप निंदनीय आहे. आणि पहिलेसुद्धा त्यांनी खूप अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहे
जे त्यांना शोभत नाही, तरीसुद्धा एका माणूस जे आपल्या समाजासाठी लढत आहे, म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता ते किती मोठा एक आंदोलन देशासमोर त्यांनी ठेवलेलं आहे की आपल्या समाजासाठी त्यांना काही पद पाहिजे का नाही पाहिजे, काही मंत्रीपद पाहिजे का नाही पाहिजे, त्यांना मोटर बंगला गाडी पाहिजे का नाही पाहिजे. इतका सामान्य असा एका छोट्याशा गावामध्ये राहणारा माणूस फक्त या कारणाने हे आंदोलन उभा केला की तर मला समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याला तुम्ही म्हणता की तो राक्षस आहे. मी तर त्यांना हे महाराजांना हे म्हणणार आहे की आता हे जे तुम्ही सोडलेले आहे महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये